शहराबाहेरील हाफ रिंग रोडला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हिरवा कंदील। आमदार चंद्रकांत रघुवंशी। दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची आमदार चंद्रकांत रघुवंशींनी घेतली भेट। लॉजिस्टिक पार्कसाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश। रिंग रोडचा DPR साठी हिरवा कंदील। नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लॉजिस्टिक पार्कसाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देत शहरातील हाफ रिंग रोडच्या DPR बनवण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे। यावेळी श्री गडकरी यांना निवेदन देण्यात आले। त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी हे उपस्थित होते। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहराबाहेरील हाफ रिंग रोडचा मुद्दा निवेदनातून उपस्थित केला। तळोदा रोडला जोडणारा हाफ रिंग रोड किंवा बायपास विकसित करण्याचा कृपया विचार करावा। प्रस्तावित हाफ रिंग रोडमुळे लगतच्या रस्त्यांशी अखंड जोडणी सुनिश्चित होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, या भागातील एकूण वाहतूक कार्यक्षमता सुधारेल। जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे आदिवासी बांधव इतर राज्यांमध्ये स्थलांतर करतात। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एक लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्यात यावे। या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि मालाची वाहतूक अधिक सुलभ होईल। यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी रोजगार निर्माण होण्यास आणि स्थलांतर रोखण्यास मदत होईल। चांदसैली मार्गे तळोदा ते धडगाव या रस्ता सुधारण्याच्या बाबतीत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लक्ष वेधले। तळोदा चांदसैली धडगाव रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे सिमेंट काँक्रीटच्या 4 लेन दुभाजक रस्त्यात रुंदीकरण करण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा। स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि आदिवासी बांधव बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात। पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि पाणी साचल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे विस्कळीत होतो। परिणामी वाहतूक कोंडी होऊन जीवनावश्यक सेवा खोळंबतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मी केंद्रीय मंत्री व या देशाचे लाडके मंत्री ज्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे ते आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटायला त्यांची वेळ मागितली होती। नंदुरबार शहराच्या पूर्वेला बायपास करतोय नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौफुलीपासून तर असं करण चौफुली थेट माझ्या पेट्रोल पंपापर्यंत। माझी अपेक्षा आहे की परत पश्चिमेकडून एक हाफ रिंग रोड करायला पाहिजे आणि मी ती मागणी घेऊनच खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांना भेटलो। गडकरी साहेबांच्या सुद्धा ते निदर्शनास आणून दिलं मी आणि अत्यंत कमी रकमेमध्ये जिल्हा मुख्यालयाच्या शहराला रिंग रोड जर होत असेल तर तसा प्रस्ताव त्यांनी लगेच स्वीकारला आणि त्यांनी DPR तयार करायच्या सूचना माझ्या समोरच अधिकाऱ्यांना दिल्या आणि मला आत्मविश्वास आहे की नंदुरबारच्या पश्चिमेपासूनही बायपास नंदुरबार शहरासाठी बनून जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रिंग रोडचा DPR, हाफ रिंग रोड म्हणतात त्याला, हाफ रिंग रोडचा प्रस्ताव मान्य होईल। सरकारचा रस्ता आहे तो किलोमीटरचा रस्त्याला साधारणतः लँड ॲक्विजिशन करायची नाही पण 30-40 कोटी रुपयामध्ये रस्ता तयार होऊन जाईल। दुसरा विषय आहे लॉजिस्टिक पार्कचा। मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या आदिवासी जिल्हे आहेत दोघं, धुळे आणि नंदुरबार। गुजरातचा सुद्धा तापी आणि नर्मदा आदिवासी जिल्हा आहे। मध्य प्रदेशचा बडवानी हा आदिवासी जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये एक लॉजिस्टिक पार्क व्हायला पाहिजे जेणेकरून दळणवळणाची सोय वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल। पण त्यांनी मला एक अट टाकली आहे की जमीन शासनाची पाहिजे। रघुवंशी जिल्हाधिकाऱ्यांकडनं मला तसाच प्रस्ताव पाठवा। मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि लॉजिस्टिक पार्कसाठी शासनाची जमीन जिथं पण असेल तिथला प्रस्ताव केंद्र स्तरावरती सादर करायला लावणार आहे। हा मार्गे धडगाव जे आपण जातो दर वर्षाला 5-50 लोक दुर्दैवाने अपघाती निधन पावतात आणि अशा वेळेला रस्ता चांगला व्हायला पाहिजे। एकीकडे सरकार चांगले रस्ते खोदून नवीन रस्ते बनवते तर तो रस्त्याची सुद्धा तुम्ही रुंदी वाढवा, त्या रस्त्याला डबल करा, पण तो रस्ता त्यांच्या ताब्यात नाही।
आणि तो रस्ता नॅशनल हायवेचा नाही, त्याच्यामुळे त्याला अडचण येणार आहे. त्यांनी मला सांगितलं की तो रस्त्याची मागणी रघुवंशी तुम्हाला राज्य सरकारकडेच करावी लागेल. मी आता शिवेंद्रराजे भोसले जे बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारचे, त्यांना भेटणार आहे आणि त्यांना सांगून त्याच्या संदर्भामध्ये काही ना काही मार्ग काढायला लागेल.